नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. महा MTP मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, ठाण्याची ओळख प्राचीन काळापासून एक महत्त्वाचं शहर म्हणून आपल्या सगळ्यांना परिचयाची आहेच. मात्र त्याचबरोबर ठाणे हे तलावांचं शहर असं सुद्धा म्हटलं जातं. साधारणपणे 30 ते 35 तलाव या ठाण्याच्या परिसरामध्ये आहेत. त्यातलाच एक महत्त्वाचं म्हणजे उपवन तलाव. आणि उपवन तलावाचं वैशिष्ट्य असं की उपवन कला सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी भरतो. आणि आज आपण बघू शकतात की खूप मोठ्या प्रमाणात लोक या कला सांस्कृतिक महोत्सवाला भेट देण्यासाठी येतात. आज आपण आता माझ्या मागे बघू शकता की स्वर्गीय अजितदादा पवार कलानगरीचं इथे रचना करण्यात आलेली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि सबंध महाराष्ट्रभरामध्ये शोकाची लाट पसरली होती. कारण एक लोकनेता आपण गमावला आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ इथे कलानगरीला नाव देण्यात आलेलं आहे. आज या एकूणच कला महोत्सवामध्ये नेमकं काय वातावरण आहे, इथे आपल्याला कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत, चला आपण जाणून घेऊया. महाराष्ट्राची किंवा मराठी संस्कृतीची एक प्रमुख खूण म्हणजे काय तर वारी. पंढरपूरला जी आषाढीची वारी घडते त्यावेळेला हजारो लाखो वारकरी माऊलीचा गजर करत त्या वारीमध्ये सहभागी होतात. मला या आपल्या ही सगळी जी चित्रकला आहे, आपल्याकडे जे प्रदर्शन मांडलेलं आहे, त्याच्यातलं वैशिष्ट्य असं वाटलं की एका बाजूला पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन आपल्याला या चित्रांमध्ये घडते, मात्र त्याचबरोबर आपण माझ्या मागे जर का बघितलं तर तो जो एक सामान्य वारकरी आहे, जो रामकृष्ण हरी आणि विठ्ठलाचा गजर करत जातो, त्याचं सुद्धा एक अत्यंत सुंदर चित्र याच्यामध्ये मांडलेलं आहे. आता ही जी सगळी मंडळी आहे ती कदाचित तुमच्या माझ्या अवतीभोवती रोजच्या रोज दैनंदिन जीवनात वावरत असतात. त्यांचं जे साधेपण आहे आणि त्या वारीतला त्यांचा जो प्रवास आहे तो अत्यंत सुगमपणे, अत्यंत सुंदररित्या या चित्रांमध्ये मांडलेले आपल्याला बघायला मिळतो. आता त्याच सोबत एका बाजूला समोर आपण बघितलं की चित्रकला आहे, तिथेच दुसऱ्या बाजूला शिल्पकला सुद्धा आहे. आपण इथे बघू शकतात की या शिल्पामध्ये एक विचार करणारा माणूस किंवा एक विचारी माणसाचं शिल्प इथे कोरण्यात आलेलं आहे. म्हणजे एकाच वेळेला दोन कलांचा संगम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. उपवन कला महोत्सव हा कलेचा, संस्कृतीचा महोत्सव आहे, हे आतापर्यंत आपण बघतोय. त्याचबरोबर इथे चित्रकारांचं सुद्धा एक भव्य असं दालन आहे जिथे लाईव्ह पेंटिंग्स घडतायत. तिथे म्हणजे चित्रकार चित्रनिर्मिती करतानाची प्रक्रिया सुद्धा इथे लोकांना अनुभवायला मिळते. असेच एक चित्रकार आपल्यासोबत आहेत, माऊली रामकृष्ण हरी. आपलं नाव सर्वप्रथम सांगा आणि आपण काय कलाकृती सादर करते ते सांगा. मी चित्रकार नवनाथ क्षीरसागर पुण्याहून आलेलो आहे. माझी प्रत्येक वेळेस म्हणजे सध्या मी ज्या शैलीवर काम करतो गेली 2 वर्ष ती वारी या सिरीजवरच मी काम चालू आहे. आणि योगायोगानं या ठाण्यामध्ये संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये यावर्षी विठ्ठलवारी ही थीम घेतली आणि योगायोग जुळून आला आणि मी आज इथं करतोय कलाकृती. आता साधारणपणे ठाण्यामध्ये तुम्ही आलायत तर तुमचा अनुभव नेमका कसा आहे? म्हणजे हे सगळं तुम्ही लोकांची मांदियाळी बघतायत तर कसं वाटतंय? नाही, लोक खूप आनंदी वाटतायत आणि प्रत्येक वेळेस आपण म्हणतो नाही आता पहिल्यासारखं काही राहिले नाही,
संस्कृतीपासून आपल्या कल्चरपासून दूर चाललेले आहेत लोक, पण नाही आहे संस्कृती पकडून आहेत, घट्ट पाळ्यामुळं रवलेली आहेत. त्याच्यामुळं काही घाबरायचं नाही, व्यवस्थित सुरू आहे सगळं. विठ्ठलाची आपण आराधना करतोय दरवर्षी वारीला. महाराष्ट्रातून एवढे शेतकरी जात आहेत. मीही शेतकरी फॅमिलीमधून असल्यामुळं मला ते पूर्ण घरात वारीचं भक्तिमय वातावरण असतं वारीच्या वेळेस. आता एक कसं आहे की बऱ्याचदा हा योगायोग खरं तर खूप कमी वेळेला जुळून येतो की चित्रकार आणि त्याची निर्मिती याचा आपण एकाच वेळेला धांडोळा घेतोय. माऊली, आता इथे आपण हे जे चित्र आहे, या ठिकाणी हे जे आपण चित्र काढताय, मला ते चित्राविषयी माहिती हवी आहे की नेमकं काय दाखवताय तुम्ही इथं. वारीमध्ये शेतकरी महिला असतात. शेतकरी त्या आपलं बी पेरल्यानंतर जून महिन्यात एक सेलिब्रेशन किंवा एक विठ्ठलाला साकडं घालण्यासाठी किंवा एक कष्टाचं काम झाल्यानंतर जे आपण सेलिब्रेशन करतो ते पंढरपूरला करतात सगळे वारकरी. एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जातात. हे ग्रामीण भागातल्या महिला, शेतकरी महिला आहेत. हे सोबत आपलं खाण्यापिण्याचं साहित्य, वरती एक तुळशी वृंदावन आहे, त्याच्यातून पण संदेश आहे तुळशीचा, की झाडांना जपा. एक टाळ मृदंग वाजवत चाललेले आहेत आणि एक टेक्चर असतं त्यांच्या पेहरावामध्ये. ग्रामीण भागातला एक पेहराव आहे ना, एक कलर असतात त्याला, एक मातीचा कलर असतो, तो माझ्या याच्यातून पेंटिंगमधून दिसून येईल. क्या बात आहे. म्हणजे इतकं सुंदर चित्र आहे हे, आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण जे म्हणतो की आपल्या मातीसोबत आपली नाळ जुळलेली आहे का, असा प्रश्न अनेक वेळेला आज या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये विचारला जातो. पण आज आपले नवनाथजी आहेत, त्यांच्या या चित्रामधून आपल्याला बघायला मिळालं की वारी आणि वारीची संस्कृती ही इतक्या सुंदर रीतीने इथे अवतरलेली आहे. आणि खरोखरच खूप खूप धन्यवाद आपलं. वारीमध्ये तुम्हाला जास्त लोक नाही दिसणार किंवा असे लाईननी जसे वारीमध्ये जातात किंवा मृदंग वाजवणारे प्रत्येक पेंटिंगमध्ये मी ते नाही दाखवू शकत. कारण वारी म्हणजे एक समुद्र आहे आणि त्या समुद्रातून उडी मारून मी फक्त एक शिंपला आणलाय आणि तो शिंपलाच एवढा डीप आहे, तर आयुष्य पुरण आम्हाला पेंटिंग करायला, एवढा विषय डीप आहे तो. खरोखर म्हणजे वारी एक समुद्र आहे आणि याच्यातले फक्त काही आम्ही चित्रकार सुद्धा काही शिंपले वेचतोय. मला वाटतं याच्यापेक्षा सुंदर वर्णन या कलाकृतीचं आणि वारीचं सुद्धा असू शकत नाही. चित्रकारांच्या मांदियाळीमध्ये बघता बघता इथे नाशिकचे ज्येष्ठ चित्रकार भीमराज सावंत यांना भेटण्याची आता आपल्याला संधी मिळालेली आहे. या आपल्या उपवन कला सांस्कृतिक महोत्सवाबद्दल त्यांना काय वाटते ते आपण विचारूया. सर, आपलं माहीम टी व्हीमध्ये खूप खूप स्वागत. साधारणपणे 3 ते 4 दशकाहून अधिक काळ तुम्ही व्यावसायिक दृष्ट्या म्हणजे या कलेच्या क्षेत्रात आहात, त्याच्यानंतर आज सुद्धा कार्यरत आहात. काय वाटतंय, कसं वाटतंय? आज शिक्षणात तरुण मुलांचा इंटरेस्ट वाढत चालला आहे आणि हल्ली ते ठराविक शिक्षण घेण्यापेक्षा ललित कलेच्या मागे जास्त लागलेले आहेत. गाण्याचा प्रकार, नंतर चित्र करण्याचा, शिल्पकला करण्याचा, आणि याच्यामुळे त्यांना विविधता मिळते आणि ॲक्टिंग पण करतात. त्यामुळे त्यांना सिने लाईनचं अट्रॅक्शन वाढतं आणि क्लासिकल नृत्यही मुलं करतात. हे मोठं ऐकण्यासारखं आहे. आपल्याला वाटतं कर्नाटकातच करतात किंवा इकडेच करतात, तर आपले महाराष्ट्राची मुलं करतात आणि चांगले आवड मिळवतात. आणि कलेच्या प्रांतात आपल्या शाळेने आता आपल्या म्हणजे भारताने बरीचशी प्रगती केलेली आहे. खूप मोठमोठे अवॉर्ड दिलेले आहेत. नंतर या कलेचा जगामध्ये सुद्धा फार उपयोग होतोय आणि त्याचे सुद्धा इंटरनॅशनल वॉटर कलर फेस्टिवल आयोजित करतात. आता एकदा दिल्लीला फेस्टिवल झालं, त्यावेळेला मुलं गेली होती, त्यावेळेची ही बॅग आहे, ती मी वापरतोय लँडस्केपला. ती रंगबिंग ठेवायला, काय ठेवायला, याच्यावरून लक्षात येत असे. म्हणजे चित्रकला सुद्धा जागतिक स्तरावरती आपली पोहोचलेली आहे आणि आपल्या कलाकारही पोहोचतात. मला आता याच्यात असं विचारायचं होतं की वारीचं महत्व काय आहे? एक कलाकार म्हणून, चित्रकार म्हणून वारीकडे कसं बघता? पण वारीचं जे महत्व आहे
तुम्ही म्हणाला त्या विठ्ठलाचं याचं वगैरे सर्व गोष्टी तुम्ही विचारतायत, परंतु त्यांच्या जे न शिकलेले मंडळी आहेत शेतकरी, तर त्यांना सुद्धा या स्वराने वेड गेलेलं आहे. आणि बॅकग्राऊंडमध्ये अशा ऐकू येतील की विठ्ठलाची गाणी अप्रतिम झालेली आहेत. आणि त्या याच्यामुळेच आज ठाण्याच्या फेस्टिवलमध्ये दरवर्षी फेस्टिवल होतं आणि यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्माईला प्राधान्य दिले, विठ्ठल आणि आपण, आणि त्याच्यावर त्यांनी अफाट खर्च वेगवेगळ्या पद्धतीने केला आहे, साहित्याला, म्युझिकला, कलेला वगैरे वगैरे वगैरे. आता माझ्यापुरतं बोलायचं राहिलं तर मी हे सांगेन की आपल्याकडे ही संस्कृती फार जुनी आहे. आता शिल्पकला म्हणा तर वेरूळ अजिंठा निर्माण करणं सोपी गोष्ट नाही आहे. ती त्या परदेशातल्या लोकांनी शोधून काढलेली, आणि त्याच्यातनं मग ते अगोदर डोंगर पोखरला आणि नंतर मग ते कळस शोधला, कळस अगोदर काढला नंतर मंदिर केलं. ही सर्व जगात आश्चर्याची गोष्ट आहे. जाता जाता एक शेवटचं विचारायचं आहे, ही सगळी तरुण पिढी आहे जी चित्रकलेला वाहून घेणारी आहे, नवीन भारतीयत्व याच्यातलं शोधणारी आहे, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? आता ज्यावेळी मनुष्य आपलं बाळ जन्माला येतं त्या जन्माच्या वेळेला मुठी बंद असतात का वेळेला ते माहिती नाही मला, पण या दोन मुठीत काहीतरी घेऊन आलेलं असतं आणि त्या मुठीमध्ये त्याचं भविष्य असतं, असा माझा समज आहे. मग त्यातल्या त्या मुठीमध्ये कलेची मुठाच्या रेषा असतात, बाकीच्या असतात, त्या नंतर निर्माण होतात आणि त्याच्यानंतर त्यांचं भविष्य ठरतं. आणि कला ही अंगभूत प्रत्येकाच्या अंगात आहे, पण ती ओळखता येत नाही आणि ती ओळखायचा प्रयत्न फार अवघड आहे. तो मुलगा चालतो बोलतो त्यावेळेला त्याचा कल शिक्षक ओळखतात, आमच्यासारखे ड्रॉइंग टीचर किंवा चित्रकार, तर याला कुठल्या लाईनला टाकायचं, काय लाईनला टाकायचं, किंवा गवायचं मूल रडतं तर ते गाण्यातच रडतं, तसं चित्रकाराचं मूल रडतं तर भिंतीवर चित्र काढताना याच्यातच ते करतात. तर आपण ओरडतो, पण त्याला तुम्ही भरपूर चित्रासाठी कागद रंग भरपूर आणून द्या, म्हणजे तो असं करणार नाही आणि तो या रंगात इतका रमेल की त्याला नंतर मग अभ्यासही करावासा वाटेल आणि कलेचं कामात इंटरेस्ट निर्माण होईल. पण म्हणजे त्याला इतकंही करू नका की पहिल्यांदा अभ्यास नंतर चित्रकला, ही गोष्ट थोडस अभ्यासासाठी लक्ष पालकांनी दिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे शिक्षणाचा एक समतोल पण असला पाहिजे आणि तितकंच कलेला प्राधान्य सुद्धा दिलं पाहिजे. मला वाटतं हा खूप महत्वाचा सल्ला आहे. तुम्ही महाएम टीव्हीशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. उपवन कला महोत्सवाची मुसाफिरी करत असताना आज आपण असंख्य वेगवेगळ्या नवीन गोष्टी बघितल्या. या महोत्सवामध्ये कला आणि संस्कृतीचा एक वेगळा संगम आपण अनुभवला. एकाच वेळेला इथे वारी होती तर दुसऱ्या बाजूला संगीताच्या वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि त्याचबरोबर खवय्यांसाठी सुद्धा वेगवेगळे स्टॉल्स होते आणि एक लोकांची खूप मोठ्या प्रमाणात मांदियाळी आपल्याला इथे बघायला मिळाली. दिनांक 9 फेब्रुवारी पर्यंत ठाणेकरांना, मुंबईकरांना या उपवन कला संस्कृती महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे. आपल्याला हा संबंध महोत्सव कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.